गुड मॉर्निंग ट्रेडर्स. निफ्टी आपलं कुठे जाणार आहे त्याबद्दल आपण जस्ट बोलू. कारण काल काय झालं आणि परवा काय झालं हे काही झालं तरी शेवटी भूतकाळ झाला, त्यामुळे तो विसरून आपल्याला पुढं काय होणार हे इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे कालचा आणि परवाचा दिवस जर का तुम्ही बघितला असेल तर सेन्सेक्स एक्सपायरीला आपण चॅनलमध्ये बोललो होतो तसं सकाळी जिथे ओपन झालं मार्केट तिथेच क्लोज होणार, तर ते झालं. आणि कालच्या दिवशी सुद्धा बघितलात तर मार्केट एकदमच रेंज बाउंड झालं. म्हणजे ओपन झाल्यानंतर काहीतरी खाली 528 पर्यंत वगैरे एक गेलं दिवसभरात आणि हाय मारलं ते 623. ओव्हरऑल ट्रॅप केलंच आणि खास करून दोन्ही साईडच्या बायर्सला ट्रॅप केलं. म्हणजे बुल बायर्सला पण आणि बेअर बायर्सला पण ट्रॅप केलं. तर अशा वेळी मार्केट जेव्हा रेंज बाउंड होतं तेव्हा सेलर्सला डेफिनेटली फायदा होतो. पण आता ते कॅश जे चालू आहे त्याची पण आपल्याला सेफ्टी घ्यायला पाहिजे. एका ट्रेडरचं हेही काम आहे की पेशंटली वेट करणे, कंटिन्युअस लर्निंग महत्त्वाचं आहे की त्याच्यात एक्झॅक्टली होतं काय, त्याच्यात सुद्धा चांगले ट्रेड्स येऊ शकतात. सोशल मीडियावर हे पण बघितलं की 12 ऑगस्टला काहीतरी नो ट्रेडिंग डे म्हणून अगेन्स्ट कॅश हे करतात. कारण सेलर्सला वगैरे झाला ना प्रॉब्लेम. मेन गोष्ट निफ्टी 24,400 आणि 24,700 या रेंजमध्येच बाउंड राहिलाय 2 दिवस. तर जोपर्यंत 24,400 समजा खाली तोडलं तर बेरिश परत झालं समजायचं आणि 700 तोडून वर गेलं तरच कॉन्फिडेंटली बुलिश झालो असं समजायचं. तर ह्या रेंजमध्ये बेसिकली या ट्रॅप झोनमध्ये ट्रॅप होऊ नका आणि एकदम डिसिप्लिन ट्रेड्स करा. माझे काल तसे झाले ट्रेड्स. 24,500चा कॉल आणि 24,600चा पुट यामध्ये राईट वेळी मी मुवमेंट्स कॅप्चर केल्या. तर या लेवल्स महत्त्वाच्या आहेत, एवढे बघा. हॅपी सॅटर्डे, हॅपी वीकेंड, एन्जॉय.